सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे वानगाव फाटा तालुका जिल्हा बीड। आयोजक पंचक्रोशीतील गावकरी व तरुण मित्र मंडळ। प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर। बैलविळाची वेळी अंगणी उभी ठेलिये, एतिया जातिया पुसे विठ्ठल केवता गे माय। पायरवू झाला संचारून बल, वेधे विंदान लाविले म्हणे विठ्ठल विठ्ठल। नेने तहान भूक नाही लाज अभिमान, वेधिले जनार्दनी देवकी नंदनू गे माये। पायरवू झाला संचारू नवल, वेधे विंदान लाविले म्हणे विठ्ठल विठ्ठल। बापर खुमा देवीवरू जीवीचा जीवनू, माझे मणीचे मनोरथ पुरवी कमळ नयनू। पायरवू झाला संचारू नवल, वेधे विंदान लाविले म्हणे विठ्ठल 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 विठ्ठल। दुसरे चरणा संतांचिया, त्यांची कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका। अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोज तेजस्फुरदिक् प्रदेशं। विदिन्द्राधिदेवै सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। मस्तकहे पायावरी या वारकरी संतांच्या गाते श्रोते आणि पाहते, चतुर विनोदी दुश्चित्ते स्वंभावी पूर्ण ज्ञाते। या सकळाते विनवणी करा विठ्ठल स्मरण, नामरूपी अनुसंधान घ्यावी घ्यावी माझी सेवा। दीन दुर्बळाची देवा, दीन दुर्बळाची देवा, दीन दुर्बळाची देवा।
करावी सेवा दीन दुर्बळाची देवा पैलविळाचे वेळी अंगणी उभी ठेलिये येतिया जातिया पुसे विठ्ठल केवता गे माय पायरऊ झाला संचारुण बल वेधे बिंदान लाविले म्हणे विठ्ठल विठ्ठल कीर्तन सेविकीर्ता सादर केला अभंग विठोबाचा प्राणसखा असणाऱ्या ज्ञानराज माऊलींचा आहे। या अभंगामध्ये भगवान श्री ज्ञानोबा आहे आपली आराध्य देवता असणाऱ्या भगवान श्री पांडुरंग परमात्म्याच्या विरहाने परमात्म्याच्या भेटीच्या तीव्र उत्कंठेने ज्ञानोबरांच्या अंतकरणाची झालेली अवस्था दशा आजच्या अभंगातून व्यक्त करतात। विठ्ठल परमार्थ करत नाही तशी माणसं नाही जगामध्ये। जिकडे बघावं तिकडे आज भक्तीचा उदो चालू आहे। भक्ती साधना सगळ्यांमध्ये दिसते आहे, सगळीकडे दिसते आहे। देखे मनुष्य जात सकळ स्वभावतः भजनशील परमार्थ करत नाही तशी माणसंच नाही आहेत। पण ती भक्ती साधना करत असताना तो परमार्थ साधना करत असताना ज्या उंचीवर जीवन जायला पाहिजे तिथपर्यंत अजून साधक जात नाहीयेत। आणि अशा या सर्व भक्ती साधना करणाऱ्या तमाम साधकांना वारकऱ्यांना एक आदर्श असं काहीतरी उदाहरण असावं म्हणून ज्ञानेश्वर महाराजांचा हा अत्यंत गोड असा अभंग आहे। या अभंगामध्ये भगवान श्री ज्ञानोबरांची अवस्था आहे, एक उंची आहे। परमार्थ करत असताना त्या उंचीपर्यंत जावं यासाठी हा अभंग आहे। विठ्ठल अभंगाला सुरुवात करण्या अगोदर थोडासा परिहार द्यायचा तो असा श्री क्षेत्र वाणगाव फाटा या पवित्र संत महात्म्यांच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेल्या दरबारामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अत्यंत पावन स्पर्शाने पुनीत असला हा परिसर वारकरी संप्रदायाचे वैभवशाली संत स्वानंद सुखनिवासी सद्गुरु बंकटस्वामी महाराजांच्या कृपेने स्वानंद सुखनिवासी सद्गुरु सुदामदेव महाराजांच्या आशीर्वादाने स्वानंद सुखनिवासी सद्गुरु आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान असणारे पूजनीय शांतीब्रह्म रामहरी बाबांच्या 5व्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने गोड असा हा उत्सव नामसंकीर्तन महोत्सव या ठिकाणी संपन्न होतो आहे। आणि या सुंदर अशा या उत्सवातील आजचा हा कीर्तन सेवा करण्याचा योग मला या ठिकाणी प्राप्त झाला। उपस्थित सर्व ग्रामस्थ मंडळी, पुरुष वर्ग, माता माऊल्या, लहान थोर, आबाल वृद्ध सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये तन मन धन आपण सगळेजण एकत्र आहोत। या गोड अशा या उत्सवामध्ये आजचा हा सेवा करण्याचा योग मला प्राप्त झाला। अखिल भारतीय वारकरी मंडळांचे बीड जिल्हा अध्यक्ष आदरणीय आमचे हरिभक्तीपरायण हरिदास भाऊ जोगदण भाऊंच्या या ठिकाणी गोड अशा नियोजनातून वारकरी संप्रदायाचे गोड असं व्यक्तिमत्व प्रेममूर्ती विष्णुपंत महाराज लोंढे यांच्या माध्यमातून आजचा हा सेवा करण्याचा योग मला या ठिकाणी प्राप्त झाला। ज्यांनी अतिशय गोड अशी चाल गायली वारकरी संप्रदायाचे नवोदित कीर्तनकार गोविंद महाराज नाईकवाडे त्यांच्या सोबतीला ज्यांनी चाल गायली हरिभक्तीपरायण वारकरी संप्रदायाचे एक अत्यंत गोड व्यक्तिमत्व संगीत अलंकार श्री हरी महाराज गवते तसेच 2 गुणी पखावज वादक मृदंग विशारद हरिभक्तीपरायण गणेश महाराज लोंढे हरिभक्तीपरायण याच आपल्या संस्थेचे विद्यार्थी आणि भविष्यकालातील एक अत्यंत प्रभावी व्यक्तिमत्व म्हणून जे आपल्या पुढे उभा राहील अशा आमचे हरिभक्तीपरायण प्रदीप महाराज बोराडे गोड असा पखावज त्यांची साथ या ठिकाणी आहे। सर्व या ठिकाणी महाराज मंडळ उपस्थित आहेत। माझ्यासोबत माझे छोटे बंधू भागवत महाराज हरिभक्तीपरायण उमेश महाराज चव्हाण हरिभक्तीपरायण आपल्या या संस्थांची टाळकरी आणि सद्गुरू रामहरी बाबांच्या सोबत ज्यांनी भजनाची साथ केली असे आमचे शहादेव महाराज वारकरी संप्रदायाचे नवोदित कीर्तनकार संत वाङ्मयाचे अभ्यासक उपासक आणि या परंपरेमध्ये ज्यांचा जीवन प्रवास चालू आहे असे आमचे परमस्नेही मित्र रणजित महाराज आजही उपस्थित आहेत। विष्णुपंत महाराजांची सगळी शिष्यवृंद या ठिकाणी उभा आहे। मंडप अतिशय सुंदर आहे, साऊंड सिस्टम छान आहे। बसलेली तुम्ही सगळी मंडळी रामहरी बाबांच्या सानिध्यामध्ये राहिलेली आहात। बाबांना पूर्णांशाने आपण सगळेजण जाणणारे आहात। बाबांचं जीवन काय आहे, बाबांचा आध्यात्मिक प्रवास काय आहे, अगदी सगळ्या बाजूने बाबांना आपण जाणणारी सर्व मंडळी आहात। या निमित्ताने आजचा हा सेवा करण्याचा योग मला प्राप्त झाला। माझ्या अल्पमतीप्रमाणे या अभंगाचं निरूपण करण्याचा प्रयत्न करायचा आहे। अभंग ज्ञानेश्वर महाराजांचा आहे। या अभंगाला
याला विरहिणी प्रकरण म्हणतात. हा अभंग जो आहे तो विरहिणी प्रकरणातील आहे. संत वाङ्मयामध्ये विरहिणी हा एक असा प्रकार आहे ज्याच्यामध्ये माधुर्य भाव दर्शविला गेलेला आहे. माधुर्य भावामध्ये परमात्मा कुणीतरी आमचा पती आहे, आम्ही त्याच्या स्त्रिया आहोत, पत्नी आहोत. परमात्मा आमचा प्रियकर आहे, आम्ही त्याच्या प्रियसी आहोत. या भावनेवर एका उंचीवर तो संत जात असतो, तो साधक जात असतो. आणि म्हणून त्याच्याशिवाय हे जीवन नको, तोच पाहिजे, त्याच्या अतिरिक्त आमच्या जीवनाला शोभा नाही. ही दशा तो संत, तो साधक, तो भक्त आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण करत असतो. आणि असा तो माधुर्य भाव ज्या अभंगातून व्यक्त केला जातो, ज्या भावनेतून व्यक्त केला जातो, त्याला विरहिणी असा प्रकार म्हणतात. ज्ञानोबरांची ही विरहिणी आहे. भगवान श्री ज्ञानराज माऊलींच्या विरहिणीचं एक अत्यंत गोड असं वैशिष्ट्य असं आहे का विरहिणी ज्ञानेश्वर महाराजांची आहेत, शब्द माऊलींचे आहेत, पण ते माऊलींचे शब्द आहेत असं वाटत नाही. मग वृंदावनची एखादी राधाराणी गवळणच बोलते का काय असं वाटायला लागतं. माऊलींचे शब्द आणि त्या गवळणींचे शब्द दोन्हींच्या शब्दांमध्ये फरक आपल्याला सापडत नाही. कृष्ण विधिले विरहिणी बोले, चंद्रमा करी तो उबारा गे माये, कृष्ण वेधिले. आता हे शब्द माऊलींचे आहेत, पण असं वाटतं राधाराणीच बोलली का काय. शब्द माऊलींचे आहेत, पण भावना मात्र तिकडच्या आहेत. का? कारण हा माधुर्य भावातला प्रकार आहे. आणि म्हणून कोणताही भक्त ज्या वेळेला भक्ती साधनेमध्ये प्रवास करतो त्यावेळेला मी कुणीतरी पुरुष आहे या भावनेने त्याने भक्ती करू नये. मग मी जो कुणी आहे त्या परमात्म्याची स्त्री आहे, त्या परमात्म्याची पत्नी आहे या भावनेने त्याने ती भक्ती करावी. याला माधुर्य भाव असं म्हटलंय. म्हणून माऊलींच्या शब्दांमध्ये अनेक वेळेला माये, साजनी, बाई येवो, ठेलिये असे स्त्रीलिंगी भावनेतले शब्द येतात. एरवी ज्ञानेश्वर महाराज नुसते पुरुष नाहीत, पूर्ण पुरुष आहेत. विषय जिनोनी जिंकले जे शुकाधिक दादुले असा ज्यांचा सन्मान अधिकार आहे. पण त्या ज्ञानेश्वर महाराजांची विरहिणी अत्यंत वैभवी आणि थोर आहे. विठाल आणि म्हणून परमार्थ साधना करत असताना, भक्ती साधना करत असताना पुरुषी अंतकरणाने करू नये, ती स्त्रीच्या अंतकरणाने करावी. पुरुषी अंतकरण हे कठोर असतं, स्त्रीचं अंतकरण हे मृदू किंवा मऊ असतं. आणि मऊ अंतकरणाची साधना ईश्वरापर्यंत लवकर पोचते, तेवढी साधना कठोर अंतकरण धारण करून लवकर पोचत नाही. विद्वत्ता प्रचंड असते, वाणीत विद्वत्ता भरपूर असते, पण अंतकरणात मात्र फार वृक्षता असते. अंतकरण कठोर असतं. आणि अशी माणसं जर कधी कधी बघितली की त्यांच्या ज्ञानाचा समाजाला काही उपयोगही होत नाही ना, काही फायदा नाही त्यांचा अध्यात्मामध्ये, कारण त्यांची वृक्षता समाजात काम करू शकत नाही. आणि म्हणून प्रेम व्यापक बनवतं, प्रेम कार्यशील बनवतं. प्रेमाने दूरची माणसं सुद्धा जवळ येतात. आणि म्हणून संतांचं वैशिष्ट्य आहे का आमचे कोणतेही संत वृक्ष दिसणार नाहीत, आमचे संत कठोर दिसणार नाहीत. गुरुवारी बाबांचा चेहरा आपण बघा, त्या चेहऱ्यावरची छटा सांगून जाते का बाबांचं जीवन हे किती प्रेमाने उतमलेलं होतं. विठाल अंतकरणातल्या कठोर भावनेला वजा करायचा असेल तर भक्तीतला माधुर्य भाव आम्हाला धारण करावं लागेल ना, धारण करावं लागेल. मी कुणी पुरुष नाही, मी जो कुणी आहे तो परमात्म्याचा दास आहे, त्याची पत्नी आहे, अशी भावना त्या साधकाला धारण करावी लागते. जीव गोस्वामी नावाचे फार मोठे विद्वान पंडित वृंदावन मध्ये राहत असताना राजस्थानची राजकन्या मीराबाई आईसाहेब वृंदावन मध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या दर्शनाला गेली. भगवान कृष्णाच्या दर्शनानंतर जीव गोस्वामींची भेट व्हावी या हेतून मीराबाई आईसाहेब त्या ठिकाणी गुहेच्या बाहेर उभा राहिल्या आणि बाहेरून आवाज दिला, महाराज मी कृष्ण प्रेमी मीरा आपल्या दर्शनाकरता आली आहे. गुहेतून आतमधून आवाज बाहेर आला, छे छे, मी कोणत्याही स्त्रीचं मुखकमल पाहत नाही, मी कोणत्याही स्त्रीचं, कोणत्याही बाईचं तोंड पाहत नाही, तिचं मुखकमल पाहत नाही. आतून आवाज आला. बाहेरून उत्तर दिलं गेलं आई साहेबांनी, महाराज आपण स्वतःला कृष्ण भक्त म्हणून घेता आणि बाहेर कुणीतरी उभा आहे ती स्त्री आहे आणि मी कुणीतरी पुरुष आहे. अजूनही आपल्या डोक्यातला, आपल्या अंतकरणातला पुरुष आणि स्त्रीचा भेदच गेला नाही आणि आपण स्वतःला कृष्ण भक्त म्हणून घेता, हे कसं?
आणि हे शब्द ऐकल्याबरोबर ताडकन जागा सोडली. जीव गोस्वामींनी गुहेच्या बाहेर उठून उभा राहिले, बाहेर आले आणि मीराबाई आईसाहेबांच्या चरणावर नतमस्तक झाले. आईसाहेब, माझं चुकलं. मी स्वतःला पुरुष म्हणून घेत होतो आणि समोर कुणीतरी माझ्या स्त्री आहे असा भाव माझ्या अंतःकरणात होता. पण आता मला कळालं, मी कुणी पुरुष नाही ना कुणी स्त्री नाही, मी जो कुणी आहे तो फक्त त्याचा आहे. या भावनेवर साधक गेला पाहिजे. याच्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांचा हा माधुर्य भाव आहे. विठाल. एरवी जगामध्ये पुरुष हा केवळ परमात्मा आहे. आपण सगळे स्त्रियाच आहोत महाराज. जरी आम्ही दिसायला पुरुष असलो तरी उत्तम पुरुषस्त्वन्य परमात्म्यत्युदारुतः. परमात्मा पुरुष आहे, आपण सगळ्या त्याच्या स्त्रिया आहोत, आपण त्याच्या बायका आहोत. जरी आपण दिसायला पुरुष असलो तरी, कारण वेदांताचा असा नियम आहे, जो पराधीन आहे त्याला प्रकृती म्हणा आणि जो स्वतंत्र आहे त्याला पुरुष म्हणा. परमात्मा पुरुष आहे, परमात्मा स्वतंत्र आहे आणि जग सगळं जेवढं काही दिसतं ना हे अधीन आहे. म्हणून आपण प्रकृतीच्या अधीन येतो. म्हणून आपण दिसायला जरी पुरुष असलो तरी वेदांताच्या दृष्टीने आपण स्त्रियाच आहोत. म्हणून तर जगद्गुरु तुकाराम महाराजांनी कैवार घेताना काकड्यात असं म्हटलंय, देवा कागा सासुरवासी मज केले भगवंता, मज केले भगवंता, आपुलिया सत्ता स्वाधीनता देणारी, ओ आपुलिया सत्ता स्वाधीनता देणारी. कागा सासुरवासी मज केले भगवंता, केले भगवंता, आपुलिया सत्ता स्वाधीनता देणारी, ओ आपुलिया सत्ता स्वाधीनता देणारी. ओ कागा सासुरवासी मज केले भगवंता, आपुलिया मज केले भगवंता, आपुलिया सत्ता स्वाधीनता ते नाही. तुकाराम महाराज कैवार असा घेतात की देवा तू आम्हाला सासूरवासीन का बनवलं. सासूरवासीन शब्दाचा अर्थ काय आहे का जिला अधीन जगावं लागतं, जिचं घरामध्ये स्वातंत्र्य नाहीये, जिला घरात तिच्या मनाने काही करता येत नाही. लग्न झालेली मुलगी जेव्हा सासरी जाते तेव्हा त्या सासरला बदलण्याच्या भानगडीत तिने पडायचं नसतं. जसं सासर आहे त्याच्यामध्ये स्वतःची फ्लेक्झिबिलिटी वाढवायची आणि जसं आहे तसं त्याच्यात राहायचं. जिला स्वतःचं त्या घरात काही अस्तित्व मांडता येत नाही तिला पराधीन किंवा सासूरवासीन म्हणतात. मग आपण या जगामध्ये आलो, जरी आम्ही स्वतःला पुरुष समजत असलो तरी आपलं या विश्वात स्वतंत्र काय चालतं बोला. आपल्या सत्तेने इथलं काही चालत नाही. आणि आपल्या सत्तेने जर चालत असतं तर मला वाटतं 2 वर्ष कोरोना एवढ्या उशिरा गेला नसता. कोरोना लवकर आपण संपवला असता जर आपलं इथं काही चालत असतं तर. म्हणजे काय, आपलं या संसारात काहीही चालत नाही. मला गदी माडगुळकरांचे शब्द आठवतात, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा, माय कै ना दोषी नव्हे दोषितात, द्रव्य त्याग काम मयात्रा, हे पूर्व कर्म जात, हा खेळ चाललास माझ्या पूर्व संचिताचा, दोष ना कुणाचा. भरता अरे वेड्या दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. म्हटले आम्ही फार मोठे आहोत, आम्ही श्रीमंत आहोत, आमच्यामध्ये सत्ता आहे, आमच्याकडे प्रतिष्ठा आहे. ईश्वराच्या सत्तेपुढे तुमचं काही चालत नाही. ईश्वरीय सत्तेपुढे जीव हा अत्यंत तोकडा आहे. म्हणून आपण जरी दिसायला पुरुष असलो तरी ईश्वराच्या स्त्रियाच आहोत. विठाल. ऐसा तू समर्थ ऐसा तू समर्थ
ही अगाध ऐसा तू समर्थ ब्रह्म. मला वाटतं हरिभक्तीपरायण नाना महाराजांचं आगमन झालं. नाना महाराज आपलं स्वागत आहे. आपण समोर यावं. महाराज या पुढे या ना. या आपल्या सहवासाचा आनंद घेता येईल आम्हाला. या विठाल संप्रदायाची श्रीमंती मागे कशी चालेल. परमात्मा हा समर्थ आहे आणि म्हणून आपण त्याच्या सगळ्या स्त्रिया आहोत. आपण प्रकृतीच्या अधीन आहोत. परमात्मा पुरुष आहे आणि हा भाव माऊलींना जगापुढे मांडायचा आहे. म्हणून माऊलींचे शब्द आपल्या पुढे उभे राहतात. साजनी, माये, ठेलिये, बाईये ओ, हे सगळे शब्द माऊलींचे स्त्रीलिंगी भावनेतले येतात. भावना व्यक्त करण्याकरता शब्दांची गरज लागते आणि शब्द सांगून जातात व्यक्तीचं व्यक्तित्व काय आहे. माणूस पाहिला ना तरी कळतो. त्याच्या शब्दांवरून त्याची योग्यता कळते. त्याचं जीवन प्रवास कळतो आम्हाला. माऊली म्हणतात ना, तरी जाणी जे झाड फुले, का माणस जाणी जे बोले, भोगे जाणी जे केले पूर्वजन्मीचे. व्यक्तीचं व्यक्तित्व पाहिल्यावर कळतं. त्याचे शब्द सांगून जातात का या व्यक्तीची उंची काय आहे. आणि म्हणून भावना शब्दातून अभिव्यक्त केली जाते. भावना दोन प्रकारची असते. एक प्रापंचिक भावना आणि दुसरी परमार्थिक भावना. प्रापंचिक भावना जगात सगळीकडे दिसते. ल्यावे खावे बरे, असावे सदैव, हिची करी हाव संसाराची, जन तरी देखे गुंतले प्रपंची. प्रपंचाची भावना जगात सगळीकडे दिसते. बरं, याच जन्मापासून ती प्रपंचाची भावना आमच्याकडे आहे असं नाही. नाथ महाराजांना विचारा. भागवतामध्ये नाथ महाराज बोलतात, अनादि संसार मालेच्या ठाई, नित्य विषय भोगिले पाही, ते ठसावले चित्ताच्या ठाई, वारंवार देही सेविता. अहो, एक जन्म काय अनेक जन्मापासून संसाराच्या भावना आमच्या डोक्यात, अंतकरणात, मनात परफेक्ट बसलेल्या आहेत. म्हणून आमची इच्छा असो अथवा नसो, माणूस विषयाच्या अधीन झाल्याशिवाय राहत नाही का. अनादि संसार मालेच्या ठाई. प्रापंचिक भावना सगळीकडे दिसते आहे, पण परमार्थिक भावना मात्र अत्यंत विरळ्या ठिकाणी दिसते. जगात सगळीकडे परमार्थ करताना जरी लोक दिसत असली, पण परमार्थाची शुद्ध भावना मात्र विरळ्या लोकांकडे असते. जेथे देखे तेथे देखीचा पर्वत, पाया विना भिंत तातडीची. परमार्थ करत नाही तशी माणसं नाही, पण पाया विना भिंत तातडीची. अगदी विरळ्या ठिकाणी परमार्थाची भावना सापडते. परमार्थात दिसणाऱ्या लोकांमध्ये सुद्धा परमार्थाची भावना नसते. माऊली म्हणतात ना, अनिका सारिखा बहुवसू, जैसा न जोडे परिसो, का अमृताचा लेशू दैवगुणे. हा अनुभव अगदी मोजक्या लोकांकडे बघायला मिळतो. आणि अशा या पारमार्थिक भावनेमध्ये भगवान श्री ज्ञानराज माऊलींचं जीवन, माऊलींना पांडुरंगावर फार प्रेम आहे. ती गाडी जरा अपडेट बघा जरा तिथे जरा. माऊलींचं पांडुरंगावर फार प्रेम आहे. संत आपल्या आराध्य देवतेवर फार प्रेम करतो. बघा, ज्ञानोबरांचं पांडुरंगावर एवढं प्रेम आहे. देवा, तुझं रूप पाहिल्याशिवाय माझं जीवन आता पुढे जाऊ शकत नाही. तुला पाहिल्याशिवाय मी या जीवनाचा प्रवास करू शकत नाही. देवा, तू माझा प्राण आहेस, तू माझं सर्वस्व आहेस, तू माझं जीवन आहेस. फार प्रेम आहे माऊलींचं पांडुरंगावर. जीवेची आ जीवा, प्रेम भावाची आभावा, तुझ वाचून केशवा अनुनावडे.
देवा पांडुरंगा मी फार प्रेम करतो तुझ्यावर, तुझ्याशिवाय मी आता जीवन प्रवास करू शकत नाही देवा. मला तुला एकदा बघायचंय देवा, तू मला एकदा भेट ना. तुला पाहून मला माझं हे जीवन विश्व खर्च करायचंय देवा, मला एकदा भेट ना. देवा माझं असं पुण्य कधी उद्याला येईल का साक्षात तू माझ्या पुढे उभा राहावा आणि पांडुरंगाने आपल्या डोक्यावर हात फिरवावा. महाराज काय दशा असेल ना, कधीतरी तुम्ही असा विचार केलाय काय हो, का आपला परमार्थ इतका शुद्ध व्हावा, इतका गोड व्हावा, का सद्गुरू बंकट स्वामी महाराजांनी पुढे उभा राहावं, रामहरी बाबांनी पुढे उभा राहावं, आपल्या डोक्यावर असा हात फिरवावा, चांगला परमार्थ केलं बाबा तू. असं कधी होईल आपल्या जीवनात? परमार्थ कशासाठी करतोय आपण? काय ऐसे पुण्य होईल गाठी, काय ऐसे पुण्य होईल किती गोड भावना असतील ना या, केवढे दिव्यत आहे महाराज परमार्थामध्ये. काय ऐसे पुण्य होईल गाठी, घालीन पायी देवाची मिठी, मज तो कुरवाळील जग जेठी, दाटईन कंठी सद्गदित. काय हे निवतील डोळे, सुखते देखोनी सोहळे, संचित कैसे ते न कळे, होतील डोळे वासनेसी. देवा देवा तू मला एकदा भेट ना, पांडुरंगा मला एकदा भेट ना. ऐसी चिंता करी सदा सर्व काळ, रात्रंदिवस हे चितळमळ. तुका म्हणे नाही आपुले बळ, जेने फळ पावेन निश्चयेसी. काय खंडईल कर्म. देवा देवा मला भेट ना, तुला पाहून मला हे माझं जीवन विश्व खर्च करायचे देवा, मला एकदा भेट ना. अनेक जन्मापासून मी ही परमार्थाची साधना करतोय, या जन्मात ही साधना करत असताना आता मला तुला पाहिल्याशिवाय मला माझं जीवनच पुढे जाऊ शकत नाही. देवा तू मला एकदा भेट ना. देव अजून बघितलेला नाही, पण देवाला पाहण्याची अंतःकरणात इच्छा निर्माण व्हावी, याला शास्त्राने पूर्वरती म्हटलंय. त्या भक्ताचा अधिकार थोडासा वाढलेला आहे, त्याची साधना थोडीशी पुढे गेली आहे, म्हणून त्याला आपल्या स्वरूपाची झलक दाखवावी म्हणून परमात्मा त्याला आपलं स्वरूप दाखवतो, याला मिलन म्हणतात. पण त्या भक्ताचा अधिकार परिपूर्ण न झाल्यामुळे ईश्वर त्याच्यापासून दुरावला जातो, दूर जातो, याला विरह म्हणतात. पूर्वरती, मिलन आणि विरह सगुण भक्तीची उपासना करत असताना ज्ञानेश्वर महाराजांना आपल्या परमात्म्याची पूर्वरती निर्माण झाली. देवा देवा तू मला एकदा भेट ना, तुला पाहून मला माझं जीवन कृतार्थ करायचंय. पुष्कळ वेळ गेला देवा माझा परमार्थात, तुला पाहत असताना मी अगदी सगळं सोडलंय, अंगणात उभा राहिलोय, सगळंच्या सगळी आसक्ती सोडून अंगणात येऊन उभा राहून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना विचारतोय, सांगा ना माझा विठोबा कुणी बघितलाय का, माझा पांडुरंग कुणी बघितलाय का. अभंगाचं पहिलं वेळ
पुष्कळ वेळ गेलाय माझा परमार्थामध्ये आणि मी तुला पाहण्यासाठी आसुसलोय. माझ्या अंतकरणाची अवस्था दशा देवा तुला कळत नाही का? देवा तू मला एकदा भेट ना. पुष्कळ वेळेपासून मी तुझी वाट पाहतोय. विळाची विळी अंगणी उभी ठेली आहे, अंगणात उभा राहिलोय. अंगणात उभा राहणं म्हणजे काय? जाळोनी संसार बैसलो अंगणी. अनासक्त व्हावं, सगळं सगळं सोडलं देवा मी तुझ्यासाठी. अंगणात उभा राहिलोय, अंगणात येऊन बसलो नाही म्हणजे उभा आहे. उभा राहणं म्हणजे काय? परमार्थ करणाऱ्याने कधीही बसायचं नाही, तो सतत तत्पर असला पाहिजे. का? आमचा देव उभा आहे ना. मग साधक भक्त सुद्धा उभा असला पाहिजे. छेदोन या आळसासी, दौडोन या निद्रेशी, आत्मचिंतन अहर्निशी अविश्रांत साधावे. हा महाराज, साधक झोपलेला नाही पाहिजे. आता जागा रे भाईनो जागा, चोर निजल्या नाडुनी भागारे, चोर निजल्या नाडुनी भागारे. आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा. जोपर्यंत विकार झोपलेले तोपर्यंत आपण जागे असलो पाहिजे. कारण विकार जर जागे झाले तर आपल्याला काम करता येणार नाही ना. म्हणून तत्पूर्वी साधक हा तत्पर असला पाहिजे. आता जागा रे भाईनो जागा. ही सद्गुरू भीमसिंह महाराजांची चाल आहे, म्हणजे बंकटस्वामी महाराजांच्या परंपरेतली चाल आहे. चोर निजल्या नाडूनी भागारे. काय ठेवा असेल महाराजा महात्म्यांचा, काय गोड ठेवा असेल ना. आणि मला असं वाटतं ना महाराज, वारकरी संप्रदायामध्ये हे संत जर झाले नसते तर आज पुढे हा परमार्थाचा आनंद आपल्याला लुटता आलाच नसता. विठाल म्हणजे मी असं परंपरेने ऐकतो आहे, स्वामी महाराजांचा काकडा जेळेला चालायचा नाना महाराज पंढरपूरमध्ये. तो काकडा ऐकायला पुण्याचे कुमार गंधर्व येऊन बसायचे. म्हणजे काकडा कसा असेल, बाल गंधर्व कुमार गंधर्वांनी काकडा ऐकायला बसावं. मी तर इतका भाग्यवान आहे विष्णुपंत महाराज का 2 वर्षापूर्वी स्वामी महाराजांच्या मठात आमच्या त्या प्रसाद महाराज गडदे यांनी सप्ताह केला होता. तिथे श्रीमद भागवत कथा करण्याचा योग मला आला होता. आणि रणजित महाराजांना माहिती, मी जेव्हा ती कथा करायचो ना, मी 7 दिवस फक्त हेच बघायचो. स्वामी महाराजांचा काकडा तिथं चालू असताना ती 2 मजली इमारत भरलेली गच्च पूर्ण भरायची आणि ते सगळे वारकरी त्याच्यातून तो काकड्याचा आनंद घ्यायचा. कसा काकडा असेल हो. आणि बालगंधर्व पुढे येऊन बसायचे. ज्यांच्या समोर लाखो समाज पुण्यात बसतो त्यांनी इकडे येऊन बसावं. काकड्याचा थाट कसा असेल. आता आपला काकडा सुरू झाल्यावर लोक म्हणतात, ए वरचे भोंगे बंद करा. म्हणजे त्यांना काकडा म्हणजे काय असतो माहितीच नाही. काकडा काकडा आहे महाराज तो. उठा उठा प्रभात झाली, चिंता श्री विठ्ठल माऊली, दिनजनाची सावली, येई धावुनी स्मरताची पंढरपुरी जे भीमा तटी. उठा पांडुरंगाता दर्शन द्या सकळा, झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळा. संत साधू मुनी अवघे झाले ती गोळा, झाले ती गोळा. उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा. भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या. उठा अरुणोदय प्रकाश झाला, घंटा गजर गर्जिनला. हरी चौघडा सुरू झाला, काकडारती समयाचा, समयाचा, समयाचा. महाद्वारी वैष्णवजन. उठा पांडुरंगा प्रभात समयोपातला, समयोपातला. वैष्णवांचा मेळा गरुडा पारी दाटला. उठा सकळ जन उठिले नारायण, आनंदले मुनी जन तिन्ही लोक, तिन्ही लोक. त्या काकड्याच्या चाली आहेत, त्याच्यात बदल आजपर्यंत कोणाला करता येत नाही, करू पण नका.
करू पण नका. का? अरे हा त्यांचा ठेवा आहे, त्यांचा ठेवा आहे महाराज. ते कुमार गंधर्वांना स्वामी महाराजांनी असं म्हटलं की का हो, तुम्ही एवढे मोठे शास्त्रोक्त पद्धतीचे गायक आहात आणि तुम्ही माझ्यासारख्या वारकऱ्याच्या भजनाला यावं. त्यांनी सांगितलं नाही नाही, म्हटले मी जे गातो ना ते लोकांसाठी गातो, लोक माझ्यासाठी येतात म्हणून मला त्यांच्यासाठी गावं लागतं. मग मी तुमच्या भजनात तुमच्या काकड्यात येऊन बसतो, त्याचं मुख्य कारण काय? कारण तुम्ही लोक काय जगासाठी थोडंच गाता, तुम्ही त्याच्यासाठी गाता ना. देवासाठी गाणारी ही माणसं होती आणि म्हणून त्यांच्या समोर बसणारी ही लोक काही सामान्य नव्हती महाराज. त्या स्वामी मार्गात आपण जीवन खर्च करणारी माणसं किती भाग्यवान असाल आपण. त्यामुळे मी इतकं नशीब समजतो तुमच्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग मला आला. इतकी गोड ही संप्रदायाची मंडळी काम करतात महाराज. 2 वर्षाच्या कोरोनाच्या काळानंतर आपण सगळी इतक्या छान प्रेमाने आनंदाने भेटतोय आणि हा परमार्थाचा मन मुराद आपण आनंद लुटतोय. बरं का, काळ इतका विचित्र आणि भीषण येणार आहे. या काळामध्ये सुद्धा आमच्या उपयुक्ततेचं काय असेल तर भजन असेल, ईश्वर स्मरण असेल, कथा कीर्तन असेल, त्याची आम्हाला नितांत आवश्यकता आहे. ही परंपरा आम्हाला शिकवते ना. आज जन्माला आलो आम्ही, जिवंत ठेवलं ईश्वराने आम्हाला. कोरोनाच्या 2 लाटेतून वाचलोय आपण, आता 3री त्यांनी बनवायला टाकली म्हणतात. त्या लाटेचा विचार न करता संसाराच्या लाटा किती भयानक याचा विचार करा. लाटा उसळती विषयाच्या बहुत प्रपंचाच्या, काय करा? सांगड बांधारे भक्तीची, हरी नारायण रामा, नारायण रामा, नारायण रामा, त्याच्याकरता ठेवले. हरिस्मरण करून मग मरा. महाराज आत्ताचा हा काळ आहे महाराज, परमार्थ नंतर करू, होऊ दे आमचा एकदा संसार, त्याच्यासाठी वेळ शिल्लक राहिलेलाच नाहीये. बरवे झालो आजीवरी, नाही पडलो मृत्यूच्या हारी, वाचून आलो येथवरी, उरले ते हरी तुम्हा समर्पण, दिला या काळे अवकाश. या काळाने आम्हाला अवकाश वेळ दिलाय. ज्या अर्थी आम्हाला वाचवलंय त्या अर्थी ईश्वर स्मरण करण्याकरता ठेवलंय. म्हणून आता काळ दौडू नका, परमार्थासाठी तत्पर राहा. माऊली म्हणते अंगणी उभी ठेलिये, अंगणात उभा राहिलोय देवा. बर, ज्याला भेटायचं तो देव नेमका कुठे आहे? पलीकडे आहे. जीव स्वरूपाच्या अलीकडे आपण आहोत आणि परमात्मा पलीकडे आहे. परमात्मा पलीकडे आहे. ज्याला भेटायचं तो परमात्मा पलीकडे उभा आहे. तो आम्हाला सांगतो काळजी करू नका, मी उभा आहे. संसार सागरातलं पाणी तुमचं काहीही वाईट करू शकत नाही. माझ्याकडे बघा. आमचा विठोबा आम्हाला सगळ्यांना आदर्श शिकवतो. भवसागर तरता, भवसागर ठेवून या. परमात्मा पलीकडे उभा आहे. अहम ब्रह्मणास्मी पासून ते अहम ब्रह्मास्मी पर्यंतचा प्रवास करायचा आहे ना. मग देवा आता मात्र तुम्हाला भेटला पाहिजे. आता तुझ्याशिवाय हे जीवन मला नको आहे. म्हणून देवा तुम्हाला एकदा भेट ना. पुष्कळ वेळेपासून मी तुझी वाट पाहतोय. देवा मला भेट ना. मी अंगणात उभा राहिलोय. येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना मी विचारतोय, सांगा ना माझा पांडुरंग मला भेटेल का, माझा विठोबा मला भेटेल का. माऊली देव भेटीची आपण इच्छा करता गोष्ट खरी आहे.
परमात्मा भेटावा ही इच्छा आपल्या अंतःकरणात आपण धारण केली, ही गोष्ट खरी आहे. पण ज्याला तुम्ही कधी पाहिलंच नाही त्याच्या भेटीची इच्छा तुम्ही कसं काय करू शकता? कसं काय करू शकता? बंकट स्वामी महाराजांचं गाव नेमकं कोणतं आहे हे जर बघितलं असेल तर तो दुसऱ्यांना सांगेल ना, अहो स्वामी महाराजांचं गाव इथं इथं आहे, आपण या, दर्शन करा आणि कृतार्थ व्हा. पण ज्याने कधी स्वामी महाराजांना पाहिलं नाही, स्वामी महाराजांचं वास्तव्य कुठं आहे हे कधी बघितलं नाही, असा माणूस स्वामी महाराजांचं वास्तव्य सांगू शकत नाही. का? ते बघितलंच नाही ना. मग देव न पाहणारी लोक किंवा आपण कधी देव बघितलाच नाही आणि तरी सुद्धा आपण देवाला पाहण्याची इच्छा करता. येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना आपण देवाबद्दल विचारता, त्यांना देवाबद्दल काही माहिती आहे का? बरं, तुम्ही देवाची इच्छा करता, तुम्हाला देवाला बघायचंय, अशी अपेक्षा तरी का करता आपण? उत्तर असं आहे, जरी देव बघितलेला नसला तरी सत्संगाने, शास्त्र चिंतनाने, वेद, उपनिषद, संत वाङ्मय या सगळ्यांच्या आधाराने साधकाला देवाला पाहण्याची अंतःकरणात इच्छा निर्माण होत असते. कसं काय? विदर्भ देशाची कन्या, विदर्भाची कन्या रुक्मिणी आईसाहेब, जिने भागवत कथेमध्ये सुदेव ब्राह्मणाच्या मुखातून ऐकलं का भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं रूप सौंदर्य कसं आहे. श्रीकृष्णाच्या सौंदर्यापुढे लक्ष्मी फुलोनी झाली वेडे, मदन पोटा आला बापुडे, हेर कोणीकडे इंद्रचंद्र. का परमात्मा असा इतका सुंदर आहे हे तिने कथेत ऐकलं. म्हणून कथा कीर्तनांची काय गरज आहे असं जर कोणी विचारलं ना, कथा कीर्तनाशिवाय ईश्वराचा मार्ग दिसणारच नाही. विठाल आणि म्हणून कथा कीर्तनाकडे पाहण्याच्या नजरा पण आपण जरा बदलल्या पाहिजेत. इशू फार छोटा असतो आपला, पण बाऊ एवढा केला जातो ना महाराज. कथा कीर्तन म्हटलं की लोक फक्त पैशाबद्दलच बोलतात, त्याच्या पलीकडे पाहण्याची आमची नजरच नाहीये. मुस्लिम समाजामध्ये जी लोक काम करतात, मौलाना जी लोक काम करतात, ख्रिश्चन धर्मामध्ये पादरी लोक काम करतात, आपण कधी बघितलं महाराज त्या लोकांचं जीवन? इस्त्रीचा एक काठ सुद्धा मोडलेला नसतो, पैसा येतो कुठून, त्यांचं जीवन प्रवास असतो कसा ते त्याच्याबद्दल कधी बोलत नाहीत. मौलानाची सगळी प्रोफेशनल व्यवस्था असते, त्याच्याबद्दल कधी बोललं जात नाही. वारकऱ्याचं साधं धोतर बघितलं तरी लोक त्याच्यावर चर्चा करतात. कथा कीर्तनांबद्दल बाजारू अमुक तमुक किती किती विचार करतो आपण. नाही महाराज, आज महाराष्ट्राला वारकऱ्यांची गरज आहे. त्यामुळे दृष्टी आमची गुणात्मक पाहिजे, दोषात्मक दृष्टीने समाजात आपण काम करू शकत नाही. आज महाराष्ट्राला वारकऱ्यांची किती गरज आहे तुम्ही बघा. 2 वर्षाच्या काळानंतर, कोरोना नंतर आज लोक कीर्तनासाठी, भजनासाठी किती आसुसलीत लोक. या महाराष्ट्रातला वारकरी संप्रदाय जर बाजूला केला, महाराष्ट्राचा बिहार झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे आपापल्या परीने, ज्याने त्याने, ज्याच्या त्याच्या परीने संप्रदायाचं कार्य केलं पाहिजे, परमात्म्याचं कार्य केलं पाहिजे हो, तर आपण सुरक्षित राहू. महाराष्ट्र हा संतांचा आहे, ज्ञानोबरांचा आहे, तुकोबरांचा आहे. त्यांनी आम्हाला स्वीकारलंय ना, त्यांनी स्वीकारलंय. आणि म्हणून आज आपल्या संप्रदायाची उंची वाढवण्याचं काम आपण केलं पाहिजे. विनाकारण हेवे दावे, तिरस्कार, मत्सर, भांडणं, राजकारण या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्या वारकऱ्याचं जीवन आसूच नाही. विठाल देव नावाच्या ब्राह्मणाच्या मुखातून ऐकलं भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं सौंदर्य कसं आहे. आणि ज्या दिवशी रुक्मिणी मातेने हे सगळं ऐकलं ना, बास ठरवलं लग्न करेन तर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याशी करेन. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या अतिरिक्त मला दुसरा वर नको आहे. आणि त्या रुक्मिणीची दशा अशी झाली देवा करता हो. कृष्ण स्वरूपाची प्राप्ती भीमकी सादर श्रवणार्थी, हृदयी आविर्भवली मूर्ती, बाह्य स्फूर्ती मावळली, अंग झडपली. नाथ महाराजांनी रुक्मिणी स्वयंवरामध्ये वर्णन केलंय का रुक्मिणी मातेची अवस्था काय झाली. लग्न करेन तर देवाशी करेन, देव जरी बघितला नसला तरी देवासाठी वेडे होणारे आमचे हे संत महात्मे पागल झालेत महाराज त्याच्याकरता. देवा तुम्हाला भेटणार. आणि म्हणून येतिया जातिया पुसे विठ्ठल किहुता गे माये, देवा तुम्हाला भेटणार. सत्संगात माणूस जोपर्यंत येत नाही, कथा कीर्तनांमध्ये जोपर्यंत माणूस येत नाही, तोपर्यंत ईश्वर भेटीचा आनंद, ईश्वर भेटीसाठी हा जीव आसूसलेला असू शकत नाही. म्हणून
सत्संगामध्ये काय यायचंय, कथा कीर्तनामध्ये काय यायचं, प्रपंचाची असारता कळते, प्रपंचाची असारता कळते आणि परमार्थाची विशेषता कळते. बैसता संताचे संगाती आले कमळापती, आपुले कोणी सनभती, निश्चय चित्ती दृढ संताचे संगती कळू आले कमळापती. महाराज संतांच्या संगतीत आल्याशिवाय कळत नाही काय, आपुले कोणीच नव्हती, आपलं कोणीच नाही हे सत्संगाशिवाय कळत नाही. म्हणून तर कोरोना झालेल्या माणसाला लोक फोन सुद्धा करत, काय फोन मधून कोरोना जात होता काय, लोक फोन सुद्धा करत नव्हते महाराज कोरोना झालेला. पण हे आमच्या संतांनी अगोदरच डिक्लेअर केलं होतं, आपुले कोणीच नव्हती, निश्चय चित्ती दृढ झाला. महाराज तुम्ही काय मी काय आपल्या सगळ्यांच्या तारखा कन्फर्म आहेत, फक्त डिक्लेअर नाहीत मारायच्या. आणि जर कळलं ना आपल्याला अन्नाचा घास गोड लागायचा नाही हो, हा गोड लागणार नाही आपल्याला, पण बाकी सगळं नियोजित आहे, काळजी करू नका, सगळं नियोजित आहे. कळणार कधी, इकडे आल्याशिवाय कळत नाही, इकडे आला तरच कळतं, इकडे आल्याशिवाय ते कळत नाही. म्हणून इकडे या, आणि इकडे आलेल्या माणसाला प्रपंच कसा आहे हे कळतं आणि परमार्थ का करायचा ते कळतं. म्हणून माऊली म्हणतात, मी देवासाठी जे झुरतो त्याचं मुख्य कारण आहे मला आता तो पाहिजे, त्याच्याशिवाय मला काही नको. म्हणून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना मी विचारतो, सांगा मला देव कुठे भेटेल. भेटणाऱ्या लोकांमध्ये माऊली कोण कोण लोक भेटतात आपल्याला. एक बद्ध, दुसरा मुमुक्षु आणि तिसरा मुक्त. शास्त्राने सांगितलेले 3 प्रकार ही लोक आपल्याला प्रामुख्याने भेटतात. पहिला जो आहे तो बद्ध, याच्यामध्ये पामर विषय सगळे आले. ज्याला देव काय आहे, देव शब्द सुद्धा ज्याला माहिती नाही त्याला म्हणायचं बद्ध. देव धर्म भक्ती काय त्याचा विषयच नाही महाराज. विषयाचे चरवणी केली आयुष्याची गाळणी, 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 विषयाचे चरणी, केली आयुष्याची गाळणी, केली आयुष्याची गाळणी, केली आयुष्याची गाळणी. विषय ओढी भुलले जीव, आता याची कोण करील केवण उपजे नारायणी भाव पावनी ठाव नरदेह. अनमोल असा मानवी देह या लोकांनी फक्त विषयांसाठी झुरावला हो. आणि अशी विषयाग्रस्त असणारी लोक कधी जर देवा पुढे गेलीच जातच नाही, जर गेलीच तर ती फक्त 20 रुपयाच्या नारळ सांगत असतात, देवा मला सुखाचं ठेव. बघा ही बद्ध लोक अपेक्षा केवढ्यात महाराज, पण त्याने आम्हाला जे दिलं त्याच्यासाठी आम्ही काय केलं याचा कधी विचार मंथन होतच नाही. The God has given so many things from nil to here, but we are forget our God. I will give the example. If you want to change your eye, you have to pay in hospital 2 lakh rupees. If you want to change your kidney, you have to pay in hospital 4 lakh rupees. प्राध्यापक नाना महाराज बसलेत. If you want to change your kidney, you have to pay in hospital 4 lakh rupees. If you want to change your corona, कोरोनाला किती घेत होते? किती घेत होते कोरोनाला? 10 लाख रुपीज. थँक्यू सर. 10 लाख रुपीज. डॉक्टर साहेब वा म्हणजे माझी उपेक्षा नाहीये, मला फक्त माहिती पाहिजे म्हणून मी म्हणतो. मग मला एवढंच सांगायचं आपल्याला, गाड्यांचे स्पेअर पार्ट मार्केटमध्ये उपलब्ध आहेत.
माणसाचे अजून तितके मजबूत ओरिजिनल झालेले नाहीत। मग जे ईश्वराने आम्हाला दिलेलं आहे त्याच्याबद्दल आम्हाला किती किंमत कळाली हो। मग एवढं सगळं अनमोल त्याने दिलाय आणि हा विषयात खर्च करावा, हा व्यसनात खर्च करावा, हा चांगल्या वाईट मार्गाने खर्च करावा, कधी आपण विचार केला या गोष्टीचा? केवढा अनमोल देह मला ईश्वराने दिलाय, त्याच्यासाठी काय करायला पाहिजे मी, याचा विचार आपण करायला पाहिजे ना, करायला पाहिजे ना महाराज। करत नाही जीव आणि म्हणून बद्ध माणूस सतत या गोष्टी टाळत राहतो। देव धर्म या गोष्टी तो मानत नाही। जरी कधी देव शब्द पुढे आला तर तो सरळ सांगतो आय डोंट बिलीव्ह इन गॉड, मी देव मानत नाही। मी त्याला पाहिलं 1 मिनिटाने चमकून म्हटलं प्लीज रिपीट सर। ते चाचरलं, त्याला वाटलं ह्याला सुद्धा इंग्रजी कळते। म्हणजे अजूनही लोकांचा असा गैरसमज आहे की वारकऱ्यांना धोत्र घातलेल्या लोकांना इंग्रजी कळत नाही। पण आता ही नवीन काळातली धोत्र आहेत, आता ही बदलणारी आहेत। इथून पुढचा कीर्तनकार तुम्हाला एसटी स्टँडवर नाही सापडणार, विमानातून उतरणार आहे। टाळ्या किती जणांनी वाजवल्यात बघा ना जरा। हा, मला एक जण म्हणे महाराज तुमचंच बरं चाललंय। म्हटलं का? मला म्हणे 2 लोकांची लय मजा आहे, पोलीस लोकाला हप्ते महाराज लोकाला सपते। म्हटलं तू एक तर पोलीस हो नाही तर महाराज हो, कोणतं तरी एक कर, विनाकारण जाळण्यात काही मजा नाही। 2 वर्ष कोरोनाच्या काळात वारकऱ्यांना किती लोकांनी फोन केले हो। प्रचारक जेव्हा घरी होते, आयुष्यभर ज्यांनी सगळं सोडून याच्यासाठी स्वतःला स्वाहा केलंय, त्यांचा किती लोकांनी विचार केला। विचारला पण कधी महाराज बरे आहेत ना तुम्ही, परिवार बरा आहे तुमचा, बरं आहे तुमचं, व्यवस्थित चाललंय, घरदार सगळं विचारलंय का कधी? कल्पना तरी करताय आपली? प्रचारक आयुष्यभर रस्त्याने फिरतो, घरातून निघला की तो घरातल्या लोकांसाठी मेलेला असतो। कीर्तनाला येईपर्यंत लोक त्याला विचारतात महाराज कुठपर्यंत आलात, महाराज कुठपर्यंत आलात, महाराज कुठपर्यंत आलात। आणि कीर्तन झालं की महाराज कुठपर्यंत गेलात हे कुणी विचारायचं? महाराज कुठपर्यंत गेलात? नाही नाही नाही, महाराज कुठपर्यंतही जाओ, त्याच्याशी लोकांना कर्तव्यच उरत नाही। हा, केवढा स्वार्थ आहे, केवढा स्वार्थ आहे। महाराज नेमके गाडीत आहेत का, गाडी महाराजांवर आहे का, महाराज गाडीवर आहेत? बरं झालं मांजर सुम्याचा घाट आता नीट केलाय, नाही तर केवढा डेंजर होता गोविंद महाराज तो घाट। राम राम राम। पण तरी सुद्धा माझा प्रचारक फिरतोच ना। प्रत्येक क्षेत्र महत्वाचं आहे, कुठल्याही क्षेत्राची मी निंदा करत नाही, प्रत्येक क्षेत्र महत्वाचं आहे। तसं वारकऱ्यांचंही क्षेत्र तितकंच महत्वाचं आहे, लक्षात ठेवा। आज धर्म प्रचारकांच्या पायाने चालतो, धर्माला स्वतंत्र पाय नाहीयेत। प्रचारक फिरतो म्हणून ज्ञानेश्वरी गाथा फिरतो, नाहीतर ज्ञानेश्वरी गाथा प्रचारक नसेल तर तो फिरेल कसा? आणि आज दुर्दैवाने आपली माणसं आपल्या प्रचारकांची पाय तोडायला निघाली, धर्म टिकणार कसा? धर्म टिकणार कसा? आणि म्हणून आपण काळजी घेतली पाहिजे महाराज, ती संप्रदायाची काळजी घेतली पाहिजे। वारी बंद करा, वारी केली का तुम्ही कधी? किती सहज सांगतो ना आम्ही, वारी बंद करा। तुम्ही बघितली कधी वारी काय असते? परमार्थ ज्याला माहिती नाही त्याने परमार्थाबद्दल बोलू नये। विठाल आणि बद्ध समाज जो आहे, ज्याला परमार्थाबद्दल काहीही माहिती नाही, काही माहिती नाही, त्याला मुमुक्षु जो आहे त्याला देवाबद्दल माहिती आहे, तो देव मिळवण्यासाठी निघालाय। बद्धाला विचारून फायदा नाही, जो देवासाठी निघालाय त्यालाही विचारून फायदा नाही, कारण त्याला देव भेटलेलाच नाही, त्यालाही विचारून उपयोग नाही। बर, तिसरा जो वर्ग आहे मुक्त, मुक्ताला विचारावं का? विचारावं, पण मुक्ताला विचारावं तर मुक्त नेमका समाजात कोण आहे हे कळणार कसं? कारण तापत्रे तापले गुरुतेगी वसिती, भगवे देखोनी म्हणती तारा स्वामी, परिते नेनोनी उपदेशांची रीती अन आण उपदेशिती। जगात मुक्त कोण आहे हेही कळत नाही, आणि म्हणून बद्धाला विचारून फायदा नाही। मुमुक्षुला विचारावं, तो देवाच्या शोधात आहे। मुक्ताला विचारावं, मुक्त कळत नाही। मग तरी सुद्धा माऊली आपण येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना विचारतात, सांगा ना माझा देव कुठे, सांगा ना माझा देव कुठे। हे कसं? माऊली म्हणतात ज्याला देव पाहिजे ना त्याच्यासाठी कोण बद्ध आहे, कोण मुक्त आहे किंवा कोण मुमुक्ष आहे याच्याशी त्याला कर्तव्य राहत नाही, त्याला तो विवेकच राहत नाही, त्याला पाहिजे असतो फक्त देव। कल्पना करा, वाणगाव फाट्याहून जर दुपारी 12 वाजता भर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मी अनवाणी बिगर पायाने चप्पलने मी इथून रस्त्याने चाललेलो आहे, आणि रस्त्याने जात असताना मला अगदी तहान लागली आहे, आणि पाणी पिण्यासाठी मी इथून रस्त्याने जात असताना अचानक मला समोरून 3 माणसं भेटली, आणि त्या तिघांकडे मी पाहिलं, मला पाहिजे होतं पाणी। 3 माणसांनी मी पाहिलं, आणि त्या तिघांकडे पाहिल्यानंतर
मी विचारलं का हो तुम्ही मला पाणी सांगू शकता? हो. पण मी विचारलं का हो तुम्ही नेमके बद्ध आहात, तुम्ही नेमके मुमुक्षु आहात का तुम्ही नेमके मुक्त आहात? मला सांगा, मला पाहिजे होतं पाणी आणि मी काय विचारतोय तुम्ही नेमके कोणत्या कॅटेगरीचे आहात? काही गरज आहे का मला? काही गरज नाही. मला पाहिजे पाणी, पाण्याशिवाय मला काहीही नको. हे जसं महत्वाचं आहे तसं माऊली म्हणतात मला देवाशिवाय काही नको. विठ्ठल वा वा. रामहरी बाबांचा आज खरोखर एक वेगळा आशीर्वाद आहे आपल्याला सगळ्यांना. बाबांची इच्छा आहे सगळी संप्रदायातली एक एक कीर्तनकार जवळ यायला लागलीत. आमचे आदरणीय वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ कीर्तनकार अत्यंत गोड या परंपरेमध्ये आमच्या आदरणीय पांडुरंग महाराज रेड्डी महाराज या ठिकाणी कुठून तरी सेवा उरकून आले असतील. योगायोगाने आपली भेट आहे. विठ्ठल आणि नाही काळाची ही गरज आहे बरं का. ही काळाची गरज. एरवी कीर्तनकाराला कधी ऐकत नाहीत पण ही नव्या काळातली कीर्तनकार आणि नाथ महाराजांनी आपल्याला सगळ्यांना अगोदर सांगून ठेवलेलं आहे जागोजागी थांबा अवघे मिळून मारा बोंबा. तुम्ही हेच गाणे गा, तुम्ही हसू नका. संप्रदायात आज महाराष्ट्राच्या बाहेरच्या प्रांतातही कीर्तनकार काम करतो का? महाराज नाथ महाराजांनी त्या काळात प्रचारकांना सांगितले जागोजागी थांबा, ज्ञानोबा तुकोबांच्या नावाचा जयघोष लोकांपर्यंत पोहोचवा. हे तुमचं काम आहे आणि ते आपण सगळ्यांनी मिळून केलं पाहिजे. आणि म्हणून एकत्रित येऊन हे काम जितकं आपण व्यापकतेने करायला जाऊ ना तेवढा त्याचा आनंद वाढणार आहे. तेवढा आनंद वाढणार आहे महाराज. आणि म्हणून नव्या पिढीचं आमचं भाग्य महाराज. हा आनंद काही वेगळाच आहे. हा आनंद काही वेगळा आहे. आणि म्हणून माऊली म्हणतात मला देव पाहिजे ना मग कोण बद्ध मुमुक्षु मुक्त याच्याशी मला कर्तव्य नाही. मला पाहिजे तो फक्त देव. कोणे गावी आहे सांगा विठ्ठल, कोणे गावी आहे सांगा विठ्ठल, कोणे गावी आहे सांगा विठ्ठल, जरी असेल ठावा तुम्हा कोणा, जरी असेल ठावा तुम्हा कोणा, देवाशिवाय मला काही नको. आणि म्हणून बद्ध मुमुक्षु मुक्त याच्याशी मला कर्तव्य नाही. सांगा ना माझा देव मला कुठे भेटेल. येतिया जातिया पुसे विठ्ठल किवतागे माये, फळ फूल वेली पशु पक्षी कोणालाही देवाबद्दल विचारतात ना. येतिया जातिया पुसे विठ्ठल किवतागे माये. रामचंद्र प्रभू रामायणामध्ये सीता मातेच्या विरहामध्ये जी दशा झाली रामचंद्र प्रभूंची ती हीच आहे ना. ऐसे बोलत बोलता सवेची धावे म्हणे सीता, वृक्षासी पुसे माझी कांता, गुलमलता आलिंगी. सांग ना बाबा माझी सीता कुठे भेटेल, माझी सीता कुठे भेटेल सांग ना बाबा. आणि मग सगळ्यांची दशा हीच आहे महाराज. राजस्थानची राजकन्या मीराबाई आई साहेब भगवंतासाठी पागल होतीये ना. कोई कहियो रे प्रभु आवन की, श्री हरी महाराज आवन की मन भावन की. हा हा
छान टाळी वाजवा जरा. काही म्हटले बघू नंतर वाजवू. मला वारकऱ्याचं कौतुक करावं. मला ना एवढं जिव्हाळा आहे ना वारकऱ्यांबद्दल. महाराज किती दिवस लोक वारकऱ्यांना इग्नोर करणार आहेत मला हेच कळत नाही. अरे अख्खं जीवन खर्च केलं महाराज या लोकांनी. अख्खं जीवन उभं आयुष्य खर्च केलं. भौतिकता किती मिळवावी याच्यासाठी त्यांना घेणं देणंच नव्हतं. पण आज अध्यात्माची उंची इतकी व्यापक करून ठेवली त्या लोकांनी आणि त्यांच्यामुळे आज आम्ही लोक आनंद घेऊ शकतो. आज आमच्या लोकांचं जीवन एवढं आल्हाददायी एवढं सहज आहे म्हणून आमच्या सहजतेकडे बघू नका. त्यांचे कष्ट बघा किती आहेत. त्यांनी जे करून ठेवलंय म्हणून आम्ही उभा आहे. हा आज आमचे टाळकरी असतील, गाणारे असतील, वाजवणारे असतील, त्यांचे कष्ट सामान्य नाही आहेत महाराज. सामान्य नाही. आज विष्णुपंत महाराज पखवाज शिकवतात या विद्यार्थ्यांना. तो पखवाज शिकवत असताना त्याचा रियाज करून घेत असताना तासन तास ती पोरं पखवाजाच्या पुढे बसली आहेत. पहाटे उठून त्या पखवाजाचा रियाज सुरू होतो. पहाटेपासून सुरू होतो पखवाज. कतिडे तागिने धिकटे तागिने धिट 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 धिकटे तागिने कतिडे तागिने धा कतिडे तागिने धा कतिडे तागिने धा. कतिडे धिट धिट कतिडे 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 तक तक धा धिट तक तक धा धिट तक तक धा. वाजवा टाळी वाजवा. आणि ज्याला टाळी नाही वाजवायची ना मग त्याने पखवाज वाजवून दाखव. हरी महाराज गोविंद महाराज जेव्हा गातात महाराज त्या गात असताना त्या चालीचं वैशिष्ट्य बांधलेलं असतं. त्याचा राग मात्रा सम कालावधी सगळं ठरून मग इथं उभा राहतो. टाळ वाजवताना सुद्धा पाहिजे ती चाल किती मात्रेतली हे कळली पाहिजे तर टाळ वाजवता येतो. अगदी अंधश्रद्धा मानणाऱ्या लोकांनी धोत्र घालावी, ज्ञानेश्वरी वाचावी, गाथा वाचावा. यांना काही कळत नाही, वेंधळी आहेत, बाहुळट आहेत, अशा लोकांनी परमार्थ करावा. हा गैरसमज किती दिवस ठेवणार आहात आपण. लाखो रुपये भरून MBA ला ऍडमिशन मिळत नाही. तिथले सगळे सिद्धांत तुकोबारांच्या गाथ्यात फुकट आहे. काळ वेग आणि काम काय करायचं इथं फुकट आहे. पण आदर्श आमचा इकडं आणि आदर्श तिकडं आहे. त्यांनी वाढवली ती केस फॅशन, त्यांनी घातली ती कपडे फॅशन, ते बोलले ते शब्द स्लोगन. इकडं इकडे लाज वाटते आम्हाला. जोपर्यंत आपण इकडचा आदर्श ठेवणार नाही, इकडे आपण आकर्षित होणार नाही, तोपर्यंत जीवनाचा आनंद कळणार नाही महाराज. पैसा इतका लोकांकडे. उद्या लोक चंद्रावर प्लॉटिंग करणार आहेत. चंद्रावर पण प्लॉटिंग चंद्रावर, पण समाधान मात्र वाणगावच्या सप्त्यातच आहे. समाधान इकडेच आहे. आणि डॉक्टर साहेब आले त्यांना पण विचारा समाधान मिळतं की नाही सर. भजनाने कीर्तनाशिवाय समाधान नाही हो. आज जग पागल झालंय, जग पागल झालंय. ही एवढी परंपरा आहे महाराज. त्यामुळे संप्रदायाला एवढं दिव्य बनवलेलं या संतांनी, एवढं दिव्य बनवलेलं आहे. त्या परमार्थाचा आनंद घेण्यासाठी आपण आपलं जीवन खर्च केलं पाहिजे. बघा तेच विषय, तेच दुष्कृत्य, तेच पाप, त्याच चुका किती दिवस करणार होत आपण. कधीतरी ईश्वर स्मरण चिंतन बघा नेमकं काय त्याच्यामध्ये. आणि म्हणून परमार्थ आम्हाला हे सगळं शिकवतो. पागल झाली संत त्याच्यासाठी, पिढी झाली त्याच्यासाठी. कोई कहियो रे प्रभु आवन की मन भावन की. गोकुळामध्ये भगवान श्री कृष्ण परमात्म्याच्या विरहामध्ये यशोदा मातेने ढसा ढसा रडाला. सांगा ना माझा कृष्ण देखिला काय कुणीतरी सांगा गे सांगा गे सांगा कुणीतरी सांगा गे सांगा
होते सारवित मी चुल कैसी भूल पडिएली कैसी भूल पडिएली कुणीतरी सांगा गे सांगा. हे शब्द दिसायला सामान्य आहेत पण आज PhD मात्र त्याच्यावरच करावे लागतात. शब्द दिसायला जरी साधे असले पण अर्थ भरीत आहेत ना महाराज. किती गोड भावना आहेत या संतांच्या. आणि म्हणून संतांच्या अतिरिक्त या जगामध्ये कोणताही तत्ववेत्ता मोठा नाही हो. ज्ञानोबरायांसारखे तत्ववेत्ते नाही, तुकोबरायांसारखे तत्ववेत्ते नाही. ईश्वर भक्तीमध्ये परमार्थ साधनेमध्ये यांनी एवढं स्वतःला झोकावून दिलं, एवढं समर्पित केलं, त्याच्याशिवाय काही नको. माऊली म्हणतात मी त्याच्यासाठी एवढा वेडा झालो. नवल नाही, नवल तर हे घडलं का ज्याच्यासाठी मी अट्टहास करत होतो त्या विठोबाची त्या पांडुरंगाची मला नजर लागली आणि मी वेड्यासारखा वागायला लागलो. अभंगाचं दुसरं पाये उधान परमात्म्यासाठी जेव्हा मी आसुसलो होतो, येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना मी त्याच्याबद्दल विचारत होतो ना, त्याचा परिणाम इतका व्यापक होत गेला की आता साक्षात त्या पांडुरंगाची नजरच मला लागली. पायरवू झाला संचारू नवल. पायरवू झाला म्हणजे नजर लागणे. तो विठोबा संचारला सारखं झालं माझ्यात. वेडा झालो मी, पागल झालो. झोपेत त्याचं नामस्मरण करतो, जागेपणी त्याचं नामस्मरण करतो. स्वप्न जरी पडलं तरी त्याचं पांडुरंग धानी पांडुरंग मानी काबुती सपनी पांडुरंग काबुती सपनी पांडुरंग काबुती सपनी पांडुरंग पांडुरंग धानी पांडुरंग काबुती सपनी नजर लागणे ही अंधश्रद्धा नाही. नजर लागणे अंधश्रद्धा नाही. आमची आई जेव्हा बाळाला सजवते, त्याला शृंगारित करते, त्याला अलंकार दागिने परिधान करते, पण त्या बाळाला नजर लागू नये म्हणून त्याच्या गालावर काळा टिपका लावते, कपाळाला काळा टिपका लावते. आमच्या आईचं ते भावना विश्व आहे. कोणाला पटेल न पटेल तो तुमचा प्रश्न आहे. माऊली म्हणतात माझ्या विठोबाची मला नजर लागली. ज्ञानेश्वरीत अर्जुनाला नजर लागू नये म्हणून भगवंत त्याचं संरक्षण करतात. पांडुरंगाला नजर लागू नये म्हणून नामदेव महाराज म्हणतात नामा म्हणे जीवे करीन निंबलोन विटे सहित चरण ओवाळीन. म्हणजे याला नजर लागू नये म्हणून याच्यावरून लिंबू ओवाळून टाकीन. नामदेवांची दिव्य भावना आहे. ही अंधश्रद्धा नाही. वारकरी संप्रदाय अंधश्रद्धा मानत नाही. उलट अंधश्रद्धा निर्मूलन करणारे ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे. आमच्या एका मित्राने छान घर बांधलं, सुंदर बंगला बांधला. त्याचा थोडासा ऑपोजिट, थोडासा विरोधातला माणूस ते बघायला आला. नाना महाराज त्याने घर बघितलं, त्याने नुसतं घर बघितलं, अक्षरशः त्या घराची एक भीत उरली
आमच्या एका महाराजांनी गाडी आणली, छान कार आणली. बरं, प्रवास आहे त्यांचा, त्यांना बसायला गाडी आवश्यकता आहे, सस्पेन्शनची गरज आहे. तारुण्य आहे तोपर्यंत काही वाटणार नाही पळताना, पण नंतर मग मात्र परेशानी होणार आहे ना. मग आणली बिचारे वारकऱ्याने, कीर्तनकाराने, एखादी गाडी बिघडलं कुठं हो. ते एक जण आलं, त्यांनी ती कार बघितल्या सरशी त्या गाडीची काच गेली, काच तडकली. अंधश्रद्धा नाही सांगत महाराज, हे डोळे, त्या भावना व्यक्त होतात त्याच्यातून, अभिव्यक्त होतात. म्हणून तर आजही तुम्ही बघा, आता ही सगळी आमची नवोदित महाराज मंडळी आहेत. आजही तुम्ही बघा, आमची आई जर घरी गेलो ना, आम्ही कीर्तन वगैरे करून, आमची आईची भावना असते, ती नजर काढते आमची. हजारो लोकांनी तुम्हाला पाहिलं असेल, दृष्ट लागेल माझ्या बाळाला, ती नजर काढते. ते तिचं भावना विश्व आहे, अंधश्रद्धा नाही. माऊली म्हणतात, मला नजर लागली, आयरू झाला संचारू नवल. काय झालं माऊली? वेधे विंदान लाविले म्हणे, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. महाराज, नजर लागल्याचे साईड इफेक्ट असतात. चिंतात्र जागृद्वेगो दानवं मलिनांगदा प्रलापो व्याधिरुन्माद मोहो मृत्युर्दशादश. सारखी चिंता लागून राहते, पीडा होते, त्याच्या शरीराला इजा होते, शरीराला वेदना होतात. ज्ञानोबा म्हणतात, देवा मी एवढा व्याकुळ आहे तुझ्यासाठी, आता या शरीराचा असा दाह व्हायला लागलाय, एवढा दाह होतोय माझ्या शरीराचा का काही जरी केलं तरी या अंगाचा दाह कमी होऊ शकत नाही, काहीही करा. चंदनाची चोळी माझे सर्व अंग पोळी, चंदनाची चोळी माझे सर्व अंग पोळी, वेगी भेटवा रामकृष्ण परमहंसांच्या शरीराला रोग जडला. सगळ्या शिष्यांनी एकत्र येऊन गुरुजींच्या शरीर स्वास्थ्याकरता जगातल्या सगळ्या औषधोपचारांना एकत्र केलं, पण गुरुजींचा अंगाचा दाह कमी होईना. रोग असा होता, या सगळ्या अंगाचा दाह व्हायचा, आग व्हायची त्या शरीराची. सगळे औषधोपचार झाले, गुरुजींचा रोग बरा होत नाही. काय कारण आहे? शेवटी एका संन्याशाने बघितलं, रोज गंगेच्या पाण्यामध्ये महाराजांना त्या ठिकाणी पाण्यात उभा करायचे, अंगाचा दाह कमी व्हावा. पण पुन्हा सर्दी वगैरे जर झाली तर पुन्हा अजून दुसरा एखादा रोग जडेल, म्हणून एका संगमरवरी फरची असल्या बंद खोलीमध्ये महाराजांना विवस्त्र अवस्थेमध्ये लोळता येईल अशी व्यवस्था केली. रामकृष्णांच्या अंगाचा दाह कमी होईना. शेवटी त्या संन्याशाने पाहिलं आणि तो संन्याशी म्हणतो शिष्यांना, याच्यावर काहीही उपचार इलाज करू नका. का? कारण त्यांना जो रोग झालाय ना, तो रोग जगातल्या कोणत्याही औषधांनी न नीट होणार आहे. गुरुजी महाराज, काय रोग झाला आमच्या गुरुजींना? त्यांनी सांगितलं, त्यांना देवाच्या भीतीचा रोग झालेला आहे, जगातलं कोणतंच औषध त्याच्यावर काम करू शकत नाही. आणि ज्याला देवाच्या भीतीचा रोग होतो ना महाराज, त्याला देवाशिवाय जगातलं कोणतंच औषध काम करू शकत नाही. त्याला तो पाहिजे असतो, तो पाहिजे असतो. त्याच्यासाठी ते संत वेडे होतात आणि त्याच्यासाठी पागल झालेले ही संत महात्मेत महाराज, हे महात्मे. आणि म्हणून बघा त्यांचे चेहरे बघा जरा, किती निष्कलंकित आहेत, केवढे तेजस्वी आहेत, किती मनोहर आहेत ती चेहरे. रामहरी बाबांची प्रतिमा मूर्ती आम्ही जेव्हा बघायला गेलो, काय जादू आहे महाराज तिच्यामध्ये हो. काय त्या मूर्तिकाराने काय कस लावला असेल ना त्याचा ती बनवताना, केवढं सौंदर्य बाबांच्या चेहऱ्यावर. किती किती वेडी झाली असतील ही लोक महाराज ईश्वर चिंतनामध्ये, संत महात्म्यांच्या चिंतनामध्ये. देवा तुझ्या शिवाय आम्हाला काही नको, या अवस्थेला पोचली ही महात्मे.
आणि म्हणून माऊली म्हणतात मी त्याच्यासाठी वेडा झालो. नेने तहान भूक नाही लाज अभिमान वेधिले जनार्दनी देवकी नंदनुगे माय. मला तहान भूक सुद्धा लागत नाही त्याच्या चिंतनामध्ये. सुख शेज गोड चित्ती न लगे अनिका नाठवे घरदार तहान पळाली भूक. याची लागी ओ तेजिले भोग याची लागी ओ केले नानायाग याची लागी ओ अष्टांगादी योग याची लागी ओ विषयाचे त्याग जन्म जन्मांतरी केली हे सूचना त्यजिले अन्न जीवन त्यजिले फळ भोजन त्यजिले भोग हवन श्री रघुनंदन वियोगे. कमी करा जरा. ही अवस्था संत महात्म्यांची होते. त्याच्याशिवाय काही नको. नाही लाज अभिमान अहंकाराचं मूळ नायनाट होतं ईश्वर चिंतनामध्ये. ज्याला देव पाहिजे ना तो पहिला अहंकार बाजूला करून मगच निघतो महाराज. ज्याला देव पाहिजे तो लाज अमुक्त मग हे सगळं सोडून जातो. लाज परमार्थात कधीच वाटू नये बरं. लाज संसारातली वाटली पाहिजे. मला एक जण भेटला म्हणे मी म्हटलं का हो तुम्ही मला हल्ली दिसत नाही. तो म्हटलं महाराज मी दिसणार कसं काय तुम्हाला. म्हटलं का. तो म्हटला महिन्यातून मी 2 वेळा तरी जेलमध्येच असतो. म्हटलं म्हणजे. तो म्हटलं जेल तो हमारी ससुराल है. काय प्रपंचात ही लोक कोटग्या लाज नाही कालचा कोटगा आज नाही. परमार्थात मात्र हे सगळं स्वाहा करून निघावं लागतं. संत सांगतात आम्ही सगळं सोडलं देवा करता. सगळं सोडलं. आता देवा फक्त तुझ्यासाठी जगतोय. मला खात्री आहे आज ना उद्या माझा पांडुरंग परमात्मा माझ्या मनातलं मनोरथ पूर्ण करील. कारण तो माझ्या जीवाचा जीवन आहे. शेवटचं चरण. बाप रखुमा देवी वरू जीवाचा जीवन बाप रखुमा देवी वरू जीवाचा
माझे मनीचे मनोरथ पुरवी कमळ नयनू पायरऊ झाला संचारू नवल वेधे विंदाल लाविले म्हणे विठ्ठल विठ्ठल. परमात्मा हा माझ्या जीवाचं जीवन आहे, तो माझं मनोरथ नक्की पूर्ण करेन अशी मला अपेक्षा आहे. कारण मी त्याच्यासाठी वेडा झालो, पागल झालो, मी माझं सगळं स्वहा केलं, मी स्वतःला समर्पित केलं त्या पांडुरंगाकरता. आणि म्हणून आपणही हा परमार्थ करत असताना, ही भक्ती साधना करत असताना स्वानंद सुखनिवासी सद्गुरू स्वामी महाराज असतील, गुरुवर्य सद्गुरू रामहरी बाबा असतील, या संतांनी हा परमार्थ पथ आपल्यापर्यंत दिला. आपण यामध्ये खर्च करत असताना, आपण स्वतःला समर्पित करत असताना ईश्वरासाठी एवढ्या आनंदाने, एवढ्या अतूट त्या भावनेने तो परमार्थ करा का आपला परमार्थ पाहिल्यानंतर या संतांना आनंद वाटेल आणि ते आपल्याला आशीर्वाद देतील. कारण त्यांनी तो वसा आपल्याला दिलाय आणि म्हणून तो वसा आपण पूर्णत्वाकडे नेत असताना त्यांना सांगा, महाराज आम्ही हे जीवन खर्च करत असताना आजपर्यंत आमचं जीवन कसं होतं माहिती नाही, पण इथून पुढच्या काळामध्ये नक्की तुमच्या चिंतनामध्ये जावं आणि हे जीवन खर्च व्हावं अशी सदिच्छा आपण त्या संतांपुढे, भगवंतापुढे मांडली गेली पाहिजे. आणि म्हणून आजचा हा सेवेचा योग आहे. वेळ थांबलेली आहे, मला आता थांबलं पाहिजे. म्हणजे वेळ कधीच थांबत नाही म्हणून मला थांबलं पाहिजे. दुश्मन घड्याळही कधी कधी असं त्रास देतं ना, चांगली माणसं असली का ती जरा थोडं लवकर संपवतं, असं होतं ते. वा वा, आज आमचे नाना महाराज भाऊ ओव्हर टाइम देतात असं म्हणणं नाना महाराजांचं. पण ते काय होतं ना, कधी कधी लोक व्हायची बोर आणि मला यायचा जोर, तसं काही नको बरं असं आपलं. कारण कसं नाही का पांडुरंग महाराज, एक तर नेमकाच कोरोना संपलाय, आता कुठं सुरू झालंय, त्यामुळे आपणही फार लोकांना त्रास देऊ नये असं मला वाटतं. पण छान मंडळी आहेत आपण. थंडीचे दिवस आहेत, तसं 2 दिवसापासून पावसाची थोडीशी रेलचेल चालू होती, तरी सुद्धा आपण बहुसंख्येने आपण या ठिकाणी मंडळी आलात. वणगाव फाट्याला असलेलं हे अत्यंत सुंदर देवस्थान, संस्थान आणि सद्गुरू स्वामी महाराजांच्या परंपरेतलं, सद्गुरू रामहरी बाबांच्या या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण सगळे जर मोठ्या आनंदाने जमलेला आहात. या परंपरेमध्ये आपण जीवन खर्च करणारी आपण अत्यंत भाग्यवान माणसं आहात महाराज. असे महात्मे आपल्याला प्राप्त होणं ही काही सामान्य घटना नाही आहे. भाग्योदयीन बहुजन्म समर्जितेन सतसंग मंच लभते पुरुषो यदावय. अनेक जन्माच्या पुण्याईच्या सामुग्रीने आपल्याला या संतांना पाहता आलं, संतांच्या दर्शनाचा योग आला. आणि अशा या थोर परंपरेमध्ये स्वामी महाराज त्यांच्या कृपा आशीर्वादाने, कृपा छत्राने आपण सगळेजण जीवन प्रवास करत आहात. सर्व या ठिकाणी आमची वारकरी वृंद जमलेली आहेत. जोगदंड भाऊ म्हणजे आमच्या संप्रदायातले एक अत्यंत गोड व्यक्तिमत्व. खरं म्हणजे आपल्या प्रापंचिक उत्कर्षाला बाजूला ठेवून आपला परमार्थ उत्कर्ष झाला पाहिजे असा एक अत्यंत मोठा अट्टहास घेऊन जगणारी कमी माणसं या संप्रदायाला मिळाली. त्याच्यामध्ये आमचे जोगदंड भाऊ आहेत. आनंद वाटतो. अशी माणसं संप्रदायात असणं ही फार काळाची गरज आहे. आणि म्हणून अनेक कीर्तनकार भाऊंच्या जवळ येतात, भाऊ त्यांच्यावर प्रेम करतात, कीर्तनकारही भाऊंवर प्रेम करतात. असं ते गोड व्यक्तिमत्व या संप्रदायाला लाभलंय. आपण सर्व मंडळी 2 अत्यंत गुणी पखावज वादक, अत्यंत कमी वयामध्ये आज आपण ही संप्रदायाची धुरा आपण चालवत आहोत. भविष्य कालामध्ये आपल्याला फार मोठं कार्य करायचंय. नव्हे तेवढ्याच करता ईश्वराने आपल्याला हे जीवन दिलं असं मला वाटतं. आज वारकरी संप्रदायाचे अत्यंत गोड कीर्तनकार प्राध्यापक नाना महाराज कदम असतील. अगदी सहज चालता चालता आमचे पांडुरंग महाराजांची सुद्धा भेट झाली. हा सगळा योगायोग म्हणावा लागेल. दोन्ही महात्मे अत्यंत प्रख्यात कीर्तनकार आहेत. अनेक वेळेला जी टॉकीज असेल, इतर चॅनलला अनेक वेळेला त्यांची कथा कीर्तन झाली आहेत. अशी ही मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. गोविंद महाराज म्हणजे संप्रदायातले एक अत्यंत प्रभावी व्यक्तिमत्व आणि नवोदित कीर्तनकारांमध्ये एक आदर्श कीर्तनकार गोविंद महाराज. या गोष्टीचा मला विशेष अभिमान आहे, आनंद वाटतो. मनस्वी श्री हरी महाराज गवते असतील, ज्यांचं गोड गाळ्याने अख्खा महाराष्ट्र मंत्रमुग्ध होतो, अशी मंडळी आहेत. विष्णुपंत महाराजांच्या बाबतीत तर काय बोलावं. महाराजांना मी वाजवताना फार कमी बघितलं बरं का, पण महाराजांची विद्यार्थी, महाराजांचं शिष्यमंडळ पाहिलं की मग वाटतं महाराज कसे असतील नाही का. बरं, ते त्यांच्या चेहऱ्यावर जर बघितलं तर ते दिसतही नाही तसं. कारण सिम्पल लिव्हिंग अँड हाय थिंग त्याला म्हणतात. साधं राहणीमान पण उच्च विचारसरणी, आणि ही काळाची गरज आहे. माणूस अंतःकरणाने ही माणसं मोठी, आणि हेच पाहिजे संप्रदायाला. अशी माणसं मिळणं हे फार मोठी काळाची गरज आहे. आमचे रणजित महाराज असतील, अत्यंत एक अभ्यासक आणि उपासक व्यक्तिमत्व याच परंपरेला मिळालेलं आहे. अजूनही महाराज मंडळी आहेत,
माझे कळत नकळत नाव राहिलं असेल त्याच्याबद्दल मला क्षमा करा, कारण या संस्थांवर मी पहिल्यांदा कीर्तन सेवेला येतो, त्यामुळे सगळ्यांचा माझा परिचय नाही. गोड असा हा उत्सव चालू आहे. विनेकरी बाबा सुंदर असे हार्मोनियमची साथ आहेत, 2 चोपदार आहेत, मंडप सुंदर आहे, साऊंड सिस्टम. तुम्हालाही खूप खूप धन्यवाद. उद्यापासून अजून चांगली लावण्याचा प्रयत्न करा, कारण अजून छान छान महाराज मंडळी येणार आहेत आणि या सगळ्यांचं गोड असं तत्वज्ञान, संत वचन आपल्याला ऐकायला मिळतील. मराठी हॉटस्पॉट यूट्यूब चॅनल त्यांची सुद्धा या ठिकाणी सेवा आहे. आनंद आहे. चांगलं पोचताना जगापुढे जाऊ द्या अशी माझी भावना आहे, कारण मीडियावर लोकांनी वाईट इतकं पोचवलंय, मग चांगलं पोचायला काय अडचण. त्यामुळे ते भाऊंना म्हणजे बरं वाटतं मला, ते जी टॉकीजवाल्यांनी जेवढं पोचवलं ते चांगलीच गोष्ट आहे. चांगलं पोचलं पाहिजे बरं का. लोकांना असं वाटतं ना जगात सगळं वाईटच आहे, पण चांगलं पण आहे, ती बघा ना, चांगलं आहे जगात, तेही पोचावं. आणि म्हणून खऱ्या अर्थाने आपण सगळी मंडळी भाग्यवान आहोत. समोर माझ्या बसली सगळी ज्येष्ठ श्रेष्ठ वारकरी आहेत. आपल्या सगळ्यांच्या चरणावर मी नतमस्तक होतो. बोलत असताना ओघातून एखादा अपशब्द आला असेल, यद अक्षरम पदभ्रष्टम मात्राहीनम तु यद भवेत तत्सर्व क्षम्यतादेव. प्रसिद्ध परमेश्वर ज्ञानेश्वर कोकण प्रांतातले 1 मिनिटातले एक भजन मी गातो, आपल्याला सगळ्यांना ऐकायला मिळेल. श्रद्धेय जगन्नाथ महाराज पाटील ते म्हणत असतात, आहे छान माझाही मूड आहे म्हणून आपण म्हणूयात थोडंसं ते 1 मिनिटामध्ये. नंतर भैरव घेऊ आपण. छान भजन आपण सगळ्यांनी त्याच्या आनंदामध्ये जरा या. सावळ्या रे बावन माळी, 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 सावळ्या रे बावन माळी. ओ जय जय विठ्ठल रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय विठ्ठल रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. गवरनारी खोल सीतारे सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे वानगाव फाटा तालुका जिल्हा बीड. आयोजक पंचक्रोशीतील गावकरी व तरुण मित्र मंडळ. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.